ओबीसीच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम, ओबीसीच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतात। याचं उत्तर आम्ही 2029ला त्यांना नक्कीच देऊ। खरं तर विहिरीतच नसल्यावर पोऱ्यात कुठे येईन अशी परिस्थिती आहे, परंतु हे सुद्धा 300 काही प्रमाणपत्र वाटप झालेत हे कुठेतरी जरांगेच्या दबावापोटी आणि जरांगेच्या दादागिरीपोटी प्रशासनातील अधिकाऱ्यांना पैसे देऊन आणि खरं तर हे भ्रष्टाचार करून काढलेले कुणबी प्रमाणपत्र आहेत। हे सुद्धा म्हणजे माझ्या मते 30 सुद्धा नाही, 30 सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात निघू शकत नाहीत। मराठवाड्यात कोणीही कुणबी नाही, परंतु फक्त दादागिरी आणि सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर हे कुणबी प्रमाणपत्र काढलेले, बाकी काहीही नाही। आणि मंत्री विखे यांच्या मार्गदर्शनात आज उपसमितीची ऑनलाईन बैठक होणार आहे, जरांगे यांच्या दबावामुळे होते का? खरं तर मंत्री जातीवादी असणारा राधाकृष्ण विखे हे यांनाच जरांगेच्या दबावापेक्षा यांनाच मराठ्यांना बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटण्याची जास्त हौस झाली आहे। आणि ओबीसीचं कसं वाटोळं करायचं हे जाणीवपूर्वक विखेंच्या डोक्यात बसलेलं आहे आणि जाणीवपूर्वक विखे ओबीसीचं वाटोळं करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात। परंतु 2029ला ह्या विखेला आम्ही घरी पाठवल्याशी स्वस्त बसणार नाहीत। ज्या विखेने ओबीसीचं वाटोळं केलं, उपसमितीचे अध्यक्ष झाल्यापासून ओबीसीच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम, ओबीसीच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतात। याचं उत्तर आम्ही 2029ला त्यांना नक्कीच देऊ आणि त्यांना घराचा रस्ता दाखवू। आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी जरांगेने आंदोलन केलं। त्यानंतर सरकारने GR काढत हैदराबाद गॅजेटियर लागू केलं। मात्र मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी 731 अर्ज दाखल झाले, त्यात केवळ 310 प्रमाणपत्राचं वाटप केलं गेलं। खरं तर कुणबी प्रमाणपत्र मागणीसाठी आपल्याकडे काहीतरी पुरावे लागत असतात आणि कुठलाच पुरावा नसताना मागणी करणं, त्यामुळं कुठेतरी 700 काही प्रमाणपत्राची मागणी झाली, त्यातून 300 काही कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालंय। परंतु हे 700 काही सुद्धा चुकीचे आणि कुठेतरी ज्याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे, पंचायत समिती सदस्य व्हायचे, नगरसेवक व्हायचे, ह्या लोकांनी पैशाचा पाऊस पाडून अधिकाऱ्यांना पैसे देऊन हे कुठेतरी प्रमाणपत्राची मागणी करायची आणि ते प्रमाणपत्र मंजूर करून घ्यायचे। त्यापैकी 700 काही पैकी 300 काही प्रमाणपत्र मंजूर करून घेतलेत। येणाऱ्या काळात ते सुद्धा कसे अवैध ठरवता येतील याकडे आमचं लक्ष असेल आणि जाणीवपूर्वक आम्ही विशेष कोणाकोणाची निघली त्याच्याकडे लक्ष देणार आहोत आणि येणाऱ्या काळात जे बोगस आहेत यांना घराचा रस्ता दाखवणार आहोत। ज्या अधिकाऱ्यांनी दिलेत आणि ज्या लोकांनी काढले यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची सुद्धा आमची सातत्यानं मागणी आहे आणि आम्ही ती पूर्ण ठेवणार आहोत। आणि येणाऱ्या काळात जे राधाकृष्ण विखे जाणीवपूर्वक प्रशासनाला दबाव टाकून कुठंतरी कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा, बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप